आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण 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 हे युद्ध जिंकून तुम्ही असत्य, अत्याचार, अन्याय आणि अधर्माचं एक मोठं पर्व समाप्त केलंय। आता तुम्हाला एक नवं पर्व, एक नवा शुभारंभ करायचा आहे, जिथे केवळ सदाचार, सत्य आणि न्यायाचं राज्य असेल। म्हणून तुम्ही तुमच्या कर्तव्याकडे पाठ नका फिरवू। हस्तिनापूरचं राजसिंहासन तुमची प्रतीक्षा करतंय। त्याचा स्वीकार करून त्याचा सन्मान करा। कर्णाच्या बलिदानाला हीच सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल। वासुदेव कृष्णांचा वासुदेव कृष्णांचा महाराज युधिष्ठिरांचा महाराज युधिष्ठिरांचा महाराज युधिष्ठिरांचा वासुदेव कृष्णांचा वासुदेव कृष्णांचा महाराज युधिष्ठिरांचा महाराज युधिष्ठिरांचा महाराज युधिष्ठिरांचा वासुदेव कृष्णांचा वासुदेव कृष्णांचा महाराज युधिष्ठिरांचा महाराज युधिष्ठिरांचा महाराज युधिष्ठिरांचा महाराज युधिष्ठिरांचा। शेवटी धर्माचाच विजय झाला नाही का? म्हणूनच तर अधर्मावर विजय प्राप्त करणाऱ्यांचे किती दिमाखात स्वागत होत आहे ना या दरबारात। नाही नाही नाही
तातश्री, तुमच्या ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिराचा प्रणाम स्वीकारावा. आयुष्यमान भव पुत्र, आयुष्यमान भव. प्रणाम माता गांधारी. कल्याणमस्तु पुत्र. ऋषी धौम्य. हो महाराज. माझा पुत्र युधिष्ठिर याचा राज्याभिषेक त्वरित झाला पाहिजे. जशी आज्ञा महाराज. पुत्रा ये, राजसिंहासन ग्रहण कर. जशी आज्ञा तातश्री. शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि. घ्या, हे घ्या तुम्ही तुमच्या शुभ हस्ताने. हा राजमुकुट युधिष्ठिराच्या शिरावर ठेवा. आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. तातश्री, मला आपल्या छत्रछायेत राहायचे आहे. मला आशीर्वाद द्यावा. पुत्रा युधिष्ठिर, तू मला सुद्धा जिंकून घेतलंस रे. मला सुद्धा जिंकून घेतलंस. माझा आशीर्वाद आहे की तू सदैव विजयी होशील. केशवा, तू कुरुकुलाचा सच्चा साथीदार राहिलास. तुझ्या मदतीशिवाय आम्ही पांडव हे युद्ध जिंकू शकलो नसतो.
तुझी ही कृपादृष्टी आमच्यावर कायम असो. तथास्तु. आता आम्ही कोणासाठी जगू? आता आमचं काय होईल? आमची कोणाला दया का नाही आली? आम्ही कुठे जायचं? युधिष्ठिराला आपली दया नाही आली. हे युधिष्ठिर, तू गुरुकुलाचा संहार केलास. या महाविनाशाला जबाबदार दुर्योधन नाही तर तू आहेस. तू स्वार्थी आहेस, तू लोभी आहेस. तू राजा होण्यास योग्य नाहीस. तुला राजा होण्याचा काही अधिकार नाही. धिक्कार आहे युधिष्ठिर तुझ्यावर, धिक्कार आहे. तू स्मशानाचा राजा आहेस. नाही नाही नाही, तू स्वार्थी आहेस. मला हे नकोय. मला हे राज्य नकोय. नकोय मला. मला सिंहासन नको. मला नकोय. नकोय मला. नकोय. नकोय मला. केशवा, केशवा, युधिष्ठिर दादा, इतक्या रात्री तुम्ही इथे? सगळं कुशल तर आहे ना? केशवा, तू तर अंतर्यामी आहेस. सगळ्यांच्या मनातलं जाणतोस. तरीही तू मला हे विचारतो आहेस? जेव्हापासून मी ह्या राजमहालात आलो आहे, माझी निद्रा नष्ट झाली आहे. एक क्षण सुद्धा शांतता मिळत नाहीये. माझं सगळं सुख, शांती सगळं माझ्याकडून हिरावून घेतलं आहे. यापेक्षा मी वनवासातच बरा होतो. निदान मी सुखाने झोपू तरी शकत होतो. केशवा, परंतु तुमच्या अशांत चित्ताचं कारण काय आहे युधिष्ठिर दादा? माझ्या मनाला अखंड वेदना होत आहे. असं वाटतंय की कोणीतरी परत परत माझ्या हृदयावर घाव घालत आहे. डोळे उघडले की मला कुरुक्षेत्रावर पडलेली शव दिसतात. छिन्न विछिन्न झालेली मुंडकी, इकडे तिकडे पडलेले अंग दिसतात. आणि अचानक हवेतून किंकाळ्या ऐकू येतात मला. केशवा, डोळे उघडल्यावर सुद्धा मला शांत वाटत नाही. कुरुकुलाच्या स्त्रियांचा आक्रोश ऐकून माझे काळीज फाटून जाते. केशवा, मी तडफडत असतो.
कधीतरी असं वाटतंय की हस्तिनापुराची प्रत्येक भिंत, प्रत्येक स्तंभ आक्रोश करतायत आणि मलाच दोष देतायत की कुरुक्षेत्राच्या ह्या भीषण संहाराचा पापी मी आहे केशवा, पापी मी आहे. मधुसूदन, कुरुकुलाच्या अभागी स्त्रिया जेव्हा माझ्याकडे व्याकुळ नजरेने बघतात तेव्हा माझा धीर सुटतो. मला असं वाटत राहतं जणू पापी मी आहे केशवा. कुरुक्षेत्राच्या योद्ध्यांच्या रक्ताने रंजित झालेल्या ह्या सिंहासनावर मी नाही बसू शकत केशवा, मी नाही बसू शकत. मला हे राजपद नकोय माधवा, मला हे राजपद नकोय, 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 मला नकोय. नकोय मला, नकोय, नकोय. प्रभू, मी बेचैन आहे, अशांत आहे, तडफडत आहे, आणि तरीही तुम्ही बासरी वाजवताय. तुम्ही ही बासरी का वाजवताय प्रभू? तुम्ही ही बासरी का वाजवताय? युधिष्ठिर दादा, मी ही बासरी स्वतःसाठी नाही, पितामह भीष्मांसाठी वाजवत होतो. पितामह, त्यांच्यासाठी? हो दादा, तुमच्यामध्ये जेवढी व्याकुळता आणि बेचैनी आहे, बाणांच्या शय्येवर झोपलेल्या पितामहांची पीडा, व्यथा आणि व्याकुळता त्याहून खूप अधिक आहे. पण ते शांतपणे सहन करत आहेत. मी त्यांना सुखाचे काही श्वास घेता यावे म्हणून बासरी वाजवत होतो. किती पीडा आणि वेदनेमध्ये ते आहेत. हो युधिष्ठिर दादा, पितामह त्यांच्या मृत्यूचं स्वागत करायची तयारी करतायत. दादा, त्यांनी उत्तरायणाची वाट बघत आपला मृत्यू थांबवून ठेवलाय. ते उत्तरायणाच्या आरंभाची प्रतीक्षा करतायत. त्यांच्या या कठीण प्रतीक्षेतला पीडा कमी करण्यासाठी माझ्या मुरलीचे सूर त्यांना मदत करतायत. केशवा, राज्याभिषेक झाल्यावर मी माझ्या पितामहांचा आशीर्वाद सुद्धा नाही घेतला. किती स्वार्थी झालो आहे मी की मी माझ्या पितामहांना विसरून गेलो. तुम्ही त्यांना विसरूही कसं शकता युधिष्ठिर दादा? त्यांच्या आठवणींचा सुगंध हस्तिनापूरचं राजसिंहासन सांभाळण्यासाठी तुम्हा पांडवांना सतत प्रेरणा देईल. आणि हस्तिनापूरच्या सुरक्षेसाठी त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली होती त्याचा भार तुमच्यावर आलेला आहे. जर ही जबाबदारी घेऊन तुम्ही स्वतःला या कार्यात झोकून दिलं
तर तुमच्या मनातली लज्जा आणि बेचैनी दोन्ही दूर होईल. मधुसूदन, तू योग्य बोलतोयस, अगदी योग्य बोललास. मला पितामहांना भेटून हस्तिनापुराच्या सुरक्षेबद्दल त्यांच्या मनावर जे ओझं आहे ते काढून टाकलं पाहिजे. म्हणजे माझ्या मनावरचं ओझं सुद्धा हलकं होईल माधवा. माझ्या मनावरचं ओझं हलकं होईल. तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात युधिष्ठिर दादा, माझ्या मनातलं बोललात. युधिष्ठिर दादा, गंगानंदन भीष्म गुरूंचे सुद्धा गुरु आहेत. ते महाज्ञानी आहेत, धर्मपरायण आहेत, कुशल नीतिज्ञ आहेत. ते आपल्या अनुभवाच्या भांडारातून राज्य करण्याबद्दल उपदेश देतील, जो मोठ्यातल्या मोठ्या राजकोशापेक्षाही अनमोल असेल. म्हणजे गीतेसारखा अनमोल खजिना, जसे तू युद्ध प्रारंभ होण्यापूर्वी अर्जुनाला दिला होतास. हो, हे पितामह, प्रभू, प्रणाम पितामह. आयुष्यमान भव. हे प्रभू, मी बघतोय की धर्म आणि सत्याला विजय मिळवून दिल्यानंतर सुद्धा ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर व्यथित दिसतो आहे. हे कुरुश्रेष्ठ, हे गंगापुत्र, युद्धानंतर जेव्हा आवेश आणि क्रोध शांत होतो, तेव्हा मनुष्य एखाद्या क्षत्रियांप्रमाणे नाही तर मानवाप्रमाणे विचार करायला लागतो आणि भावनेच्या ओघात वाहू लागतो. आणि मग स्वतःला तो मनुष्य युद्धाचा अपराधी समजायला लागतो. मग ते युद्ध धर्मयुद्ध असलं तरीही त्याला वाटायला लागतं की त्याच्यामुळेच हा भीषण नरसंहार झालेला आहे. अगणित योद्धे मारले गेलेत. हे गंगापुत्र, यावेळी धर्मराज युधिष्ठिर आणि इतर पांडव याच मनोदशेने पीडित आहेत. योद्ध्यांच्या पत्नींचा विलाप बघितल्यानंतर आणि ज्यात आपले सगळे सोयरे आहेत, अशी प्रतिक्रिया अनुचित नाही प्रभू. हो, पण प्रतिक्रिया तर मनाचा ताप आहे. देहाच्या तापाप्रमाणे 2-4 दिवसात उतरली पाहिजे. नाहीतर जर का मन निरंतर पश्चात्तापामध्ये जळत राहिलं तर मनाचा भयंकर रोग होतो. मनुष्याचं मानसिक संतुलन ठीक राहत नाही आणि तो निरुपयोगी होऊ शकतो. विशेषतः जर का राजाला या रोगाने ग्रासलं तर संपूर्ण प्रजा यामुळे पीडित होते. म्हणून या रोगाचा त्वरित उपचार करण्यासाठी मी सर्व पांडवांना तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. कारण मला माहिती आहे की केवळ ज्ञानप्रकाशच या रोगाचा अचूक उपचार आहे. प्रभू, आपण मला का लज्जित करताय? मी कुठे एवढा ज्ञानी? आणि हा मनाचा रोग तर अर्जुनाला युद्धाच्या आधीच लागला होता. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे प्रभू की तुम्ही गीतेच्या रूपात
ज्ञानगंगा प्रकट केलेली होती आणि अर्जुनाच्या मनाच्या अंधकाराला नष्ट केलं होतं. मग तुमच्या पुढे आणि तुमच्या ज्ञानापुढे मी कुठे आणि माझं ज्ञान कुठे? पितामह, अर्जुनाची गोष्ट वेगळी आहे. तो माझा मित्र आहे, त्यामुळे मित्र या नात्याने मी त्याला काही गोष्टी सांगू शकतो. परंतु धर्मराज युधिष्ठिर माझे बंधू आहेत, थोरले बंधू आहेत. जर का मी त्यांना शिकवू लागलो तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल. पण जर का तुम्ही तुमचा अनुभव आणि ज्ञानाच्या भांडारातून पांडवांना काही दिलं नाहीत तर ते सगळे तुमच्या ज्ञानापासून वंचितच राहतील. म्हणून हे शांतनु पुत्र, धर्मराज युधिष्ठिरांसाठी ज्ञानगंगा वाहू दे, जी या पृथ्वी लोकावर तुमच्या नंतर सुद्धा लोक कल्याणासाठी वाहत राहील आणि लोकांची ज्ञानपिपासा दूर करत राहील. हे लोकनायक, हे वासुदेव, हे प्रभू, तुम्ही तुमच्या भक्ताला विनंती करून त्याला लज्जित केलं आहे. परंतु तुम्ही ज्याला विनती म्हणताय ना, तिला मी आपली आज्ञा समजून तिचं पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. परंतु मला भय आहे की माझं शरीर मला साथ देईल की नाही. माझी शक्ती प्रत्येक क्षणाला क्षीण होते आहे. अर्जुनाच्या बाणांचे हे अग्र आता मला भयंकर पीडा द्यायला लागलेत प्रभू. माझ्या शरीराला जणू आग लागलेली आहे. असं वाटतंय की जणू मी माथ्यापासून पावलांपर्यंत चितेच्या निखाऱ्यांवर पहुडलो आहे. असं वाटतंय की कुठल्याही क्षणी मला मूर्छा येईल. हे गंगानंदन, हे कुरुश्रेष्ठ, मी तुमची पीडा दूर करतो. जोपर्यंत तुम्ही धर्मराजाला आणि इतर पांडवांना ज्ञानाचं अमृत पाजत राहाल, तोपर्यंत तुम्हाला कुठलीही पीडा होणार नाही. तोपर्यंत तुमची शक्ती क्षीण होणार नाही. तोपर्यंत तुम्हाला मूर्छाही येणार नाही. हे भक्तवत्सल, हे विश्वनाथ, तुझी लीला अगाध आहे. तुझ्याच कृपादृष्टीने
सृष्टी फळते फुलते. माझी सगळी पीडा नष्ट झाली आहे. आता मी माझं ज्ञान पांडवांना निरंतर देऊ शकतो. हे पितामह, जोपर्यंत हे समस्त लोक आणि सृष्टी राहील तोपर्यंत तुम्ही युधिष्ठिराला दिलेलं हे ज्ञान श्रद्धापूर्वक वेद वचन आहे असं मानलं जाईल. आता तुम्हीच पांडवांचे गुरु व्हा आणि धर्मराजाचं अज्ञान नष्ट करा. युधिष्ठिर बस. आज्ञा पितामह. पुत्रा, मी तुझ्या मनाला गोंदासारखे लागलेले संदेह आणि शंका हे विकार श्रीकृष्णाच्या आदेशानुसार दूर करायचा प्रयत्न अवश्य करीन. धर्मराजा, तू इतका प्रचंड राजभार सांभाळायला जातोयस. तुला तुझ्या प्रजेच्या सहस्र मन आणि मस्तिष्कांवर राज्य करायचंय. म्हणून तुझं मन आणि मस्तिष्क त्यांच्याहून श्रेष्ठ असलं पाहिजे. पुत्रा, तुझ्या मनात जे काही संदेह आणि शंका भास होऊन टोचत आहे त्या तू मला सांग. मी तुझ्या मनाला त्यांच्या पीडेपासून सोडवण्याचा प्रयत्न करीन. पितामह, युद्धाच्या हिंसेच्या परिणामांनी माझ्या मनावर असा आघात केला आहे, जणू काही अजगराच्या विळख्यात सापडला आहे. सगळ्यांनी समजावलं पण तरीही हिंसा आणि अपराधाची भावना माझ्या मनातून जात नाहीये पितामह, जात नाहीये. पुत्रा, आपल्या अधिकारासाठी किंवा उचित उद्देशासाठी किंवा उचित प्रतिज्ञेच्या पूर्तीसाठी आवश्यक असल्यास अधर्मियांची हत्या करणं ही हिंसा नाहीये. पितामह, ह्याचं काहीतरी चांगलं उदाहरण देऊन समजावा. पुत्रा, या बाबतीतलं सगळ्यात उत्तम उदाहरण भगवान श्रीकृष्ण यांचं आहे, जे स्वतः तुझ्या समोर उभे आहेत. तुझ्या लक्षात असेल, राजसूय यज्ञ जेव्हा झाला आणि श्रीकृष्णाला राजांचा राजा निवडलं गेलं, तेव्हा त्यांचाच भाऊ शिशुपाल याने विरोध केला होता. इतकंच नाही तर तो अनुचित आणि असभ्य रीतीने शिव्या शाप देऊ लागला. प्रभू श्रीकृष्णांनी त्याच्या प्रत्येक अपराधाला क्षमा केली. पण जेव्हा शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाले, त्याच्या पापांचा घडा भरला, तेव्हा त्यांनी हे नाही बघितलं की शिशुपाल त्यांचा भाऊ आहे. त्याला दंड देण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राने त्याला छेदलं आणि त्याचा वध केला. तू माझा नाईलाज केलाय शिशुपाल. पुत्र युधिष्ठिरा, जेव्हा एखाद्या पापीला 100 वेळा क्षमा करूनही त्याच्यात परिवर्तन येत नाही, तो धर्माच्या मार्गावर येत नाही, तेव्हा अशा अपराधी आणि पापीला दंड देण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही.
म्हणून पुत्रा, तू दंड द्यायला हिंसा समजणं सोडून दे. याचं कारण म्हणजे तू आता एक राजा आहेस आणि राजा दंडनायकाचं एक चिन्ह म्हणून दंड धारण करत असतो. म्हणून राजाला दंडधारक सुद्धा म्हणतात. पुत्र, दंड देणं हा राजाचा धर्म आहे. जर का राजाने भावुक होऊन आपलं धर्मपालन नाही केलं तर राजाच्या दंडाचं भय राहणार नाही आणि मग राज्यात व्यवस्था उरणार नाही. दरबारी नोकर स्वतःला राजा समजायला लागतील. राज्यात अंधाधुंद अर्थात अराजकता माजेल आणि मग विचार कर, प्रजेची काय अवस्था होईल जर राज्यातले लहान लहान अधिकारी सुद्धा लहान लहान काम करून देण्यासाठी आपल्याकडून लाच मागायला लागतील. चोर, डाकू, लुटारू सरकारी अधिकाऱ्यांच्या छत्रछायेत लूटमार करतील आणि कोणीच विचारणार नसेल. चोर 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 चोर. चोरी करतोस का? चल. चोरी करतोस? सरकारी पहारेकरी घरात शिरून चोरी करतोस? चोरांना दे पकडून मला. लूट अर्धी अर्धी वाटून चल जा इथून. घेतील. चल. वृद्ध वयस्क यांना निराधार आणि लाचार समजून दुष्ट प्रवृत्तीची माणसं त्यांनाच घराबाहेर काढतील. चल. चल चल बाहेर हो. बाहेर हो. चल चल. निघ. चल निघ. नाही, सगळे पापी निर्भय होतील. स्त्रीचा सन्मान सुरक्षित राहणार नाही. भर सभेत तिला निर्वस्त्र केलं जाईल. किती छान आहे ना. मस्तच. ये ना ये ना. नाही नाही. नाही नाही, असं नाही होणार पितामह. मी असा अधर्म अजिबात होऊ देणार नाही पितामह, नाही होऊ देणार. परंतु जर तू धर्मयुद्धाच्या परिणामांना अधर्म समजून असाच शोकग्रस्त राहिलास तर हेच सगळं होईल. याच अधर्माचं राज्य असेल. तुझ्या समोर सगळी पाप होतील. कारण कोणालाच राजाचं भय उरणार नाही. नाही नाही पितामह, नाही. आता मी असं होऊ देणार नाही. असं होऊ देणार नाही. तुम्ही माझे डोळे उघडले. आता मी धर्माचं राज्य स्थापित करेन. हो पितामह, आता मी धर्माचं राज्य प्रस्थापित करेन. पुत्रा, मला आनंद वाटला की तुला ही गोष्ट लवकरच समजली. मला विश्वास आहे की तू एक खूप चांगला राजा होशील. कारण की चांगला राजा तोच असतो जो धर्मासाठी काहीही करायला तयार असतो. तो आपल्या प्राणांची सुद्धा चिंता करत नाही. त्याचं जीवन मरण
हे सगळं इतरांसाठी असतं आणि हे गुण मी तुझ्यात बघितले. पितामह, तुम्ही मला सांगा की एक चांगला राजा होण्यासाठी कुठले गुण लागतात आणि चांगल्या राजाची ओळख काय असते? पुत्रा, एका चांगल्या राजाचे गुण प्रजेच्या तोंडूनच ऐकायला मिळतात. सुखी प्रजा ही चांगल्या राजाचा आरसा असते. प्रजेचं सुख हीच एका चांगल्या राजाची कसोटी असते. धर्म हा सुखाचं मूळ असतो. जिथे धर्म नसतो तिथे सुख सुद्धा नसतं. पुत्रा, एका आदर्श राजाला द्वारकाधीश कृष्णाप्रमाणे सांसारिक आणि आध्यात्मिक दोन्ही परीक्षांना तोंड द्यावं लागतं. भगवान श्रीकृष्णांच्या अध्यात्माच्या मदतीने जर का तू राजनीतीच्या मार्गावर पुढे गेलास तर तुला आणि तुझ्या प्रजेला सुख, शांती, समृद्धी आणि सफलता सगळं काही मिळेल. पुत्रा, श्रीकृष्ण हे एक आदर्श मनुष्य आहेत आणि एक आदर्श राजाही आहेत. तुला माहित नाही का, जेव्हा त्यांचा दरिद्री मित्र सुदामाच्या आगमनाची सूचना त्यांना मिळाली तेव्हा ते उघड्या पावलांनी धावत आपल्या परममित्राला भेटण्यासाठी स्वतः भगवान राजमहाल आणि राजमुकुट सोडून अनवाणी पायांनी बाहेर आले. सुदाम्याच्या दर्शनासाठी त्यांचं मन आणि त्यांचे डोळे व्याकुळ झाले होते. भ्रमण करे जो फूलों के रथ पे, चलकर वो पथरीले पथ पे, नंगे पाँव जो आया उसको नंगे पाँव बुलाने चले हैं. दर्शन की अभिलाषा खोके जगत हंसाई से व्याकुल होके, आस के टुकड़े सुदामा संजो के अश्रु में जीवन डुबाने चले हैं. प्रेम परीक्षा की घड़ी आई, मित्र के नाम की होना हसाई, मित्र परायण कृष्ण कन्हाई, रूठा मित्र मनाने चले हैं. रूठा मित्र मनाने चले हैं. सुदामा, सुदामा, कुठे गेला माझा मित्र? कुठे गेला सुदामा? कुठे गेला माझा मित्र? अरे, सुदामा कुठे दिसत नाहीये. तो तर परत गेला द्वारकाधीश. कुठे? या बाजूला गेले. कुठे? या बाजूला. सुदामा, 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 सुदामा. द्वारकाधीश कुठे गेले? तिकडे तिकडे गेले. तिकडे. तो परत आला. परत आला. सुदामा, 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 सुदामा.
सुदामा. सुदामा. सुदामा.